नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं वेलकम आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आणि बघा, महाराष्ट्र पोलीस भरती 2025 साठी जे कोणी तयारी करत आहेत तर त्यांच्यासाठी आपण इथे क्वेश्चन पेपरचा जो सराव आहे तो घेऊन आलेलो आहेत. आणि हा आपला 34वा पार्ट आहे. तर यामध्ये आपण करंट अफेअर तसंच GK GSचे क्वेश्चन इथे कव्हर करणार आहोत. आणि ज्यांना कोणाला वर्दी मिळवायचीच आहे तर त्यांनी आत्तापासून या क्षणापासून अभ्यासाला सुरुवात केली तर नक्कीच तुम्हाला 2025ची वर्दी मिळाल्याशिवाय राहणार नाही. महाराष्ट्र पोलीस प्रशासनाच्या हालचाली अगदी फास्ट चालू आहेत. तुम्ही रोज न्यूजमध्ये वाचत असाल किंवा पाहत असाल. आपल्या टेलिग्राम चॅनलवर पण ती न्यूज आपण टाकलेली आहे. आणि त्या न्यूजवरून आपल्याला हे कळत आहे की आगामी 1 ते 1.5 महिन्याच्या आत आपल्याला पोलीस भरतीची जाहिरात पाहायला भेटणार आहे. 10,000 वॅकन्सी असणार आहेत. तर बघा, अशा प्रकारे अंतर्गत हालचाली ज्या आहेत पोलीस भरतीसाठी खूप फास्ट आहेत. आणि मला असं वाटतं त्यांच्या जशा हालचाली फास्ट आहेत तसंच पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं पण अभ्यासाबाबतीत किंवा तुमच्या फिजिकल बाबतीत तुमची क्रिया फास्ट असायला हवी किंवा तुम्ही तुमच्या पद्धतीनं तयारीला लागायला हरकत नाही. तर बघा, आजच्या या व्हिडिओमध्ये पहिला प्रश्न आहे, जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत सर्वात लहान विश्वविजेता होण्याचा बहुमान मिळवणारे खेळाडू कोण आहेत? तर बघा, हा करंटचा क्वेश्चन आहे. तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे डी गुकेश, म्हणजे सी ऑप्शन आपलं करेक्ट आहे. तर डी गुकेश हे तरुण बुद्धिबळपटू असून त्यांनी अतिशय कमी वयात जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत हा बहुमान त्यांनी मिळवलेला आहे. तसंच पुढचा प्रश्न पाहूया. एका ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये 2 पदके पटकावणारी स्वतंत्र भारतातील मनू भाकर ही कितवी महिला ठरली आहे? तर ही आहे पहिलीच महिला. अशा प्रकारे ऑलिम्पिकच्या इतिहासात स्वतंत्र भारतातील अशी पहिली महिला ठरली जिने एकाच ऑलिम्पिकमध्ये 2 पदके जिंकलेली आहेत. म्हणून हा क्वेश्चन किंवा ही फॅक्ट्स खूप इम्पॉर्टंट आहे. तर बघा, पुढचा प्रश्न पाहूया. खालीलपैकी कोणाची राज्याचे वन विभागाचे अप्पर मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली? तर वन विभागाची विचारले तर आपल्याला मुख्य सचिवपदी निवड कोणाची करण्यात आली? याचं करेक्ट आन्सर आहे मिलिंद म्हैसकर, म्हणजेच फर्स्ट ऑप्शन आपलं इथे करेक्ट आहे. मिलिंद म्हैसकर यांची महाराष्ट्र राज्य वन विभागाचे अप्पर मुख्य सचिव म्हणून नियुक्ती झालेली आहे. तसंच नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणत्या युद्धनौका भारतीय नौदलात दाखल होणार आहेत? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे निलगिरी, म्हणजेच फर्स्ट ऑप्शन. तर बघा, निलगिरी ही युद्धनौका जी आहे ती भारतीय नौदलात सामील होणार आहे. आणि ती प्रगत तंत्रज्ञानाने कशी सुसज्ज अशी ती युद्धनौका आहे. मग पुढचा प्रश्न पाहूया आता. खालीलपैकी कोणती विनाशिका भारतीय नौदलात दाखल होणार आहे? तर विनाशिका कोणती आहे? ह्याचं करेक्ट आन्सर आहे प्रोजेक्ट 15B सुरत, म्हणजेच डी ऑप्शन आपल्या इथे करेक्ट आहे. तर बघा, प्रोजेक्ट 15B सुरत ही विनाशिका भारतीय नौदलात दाखल होणारी अत्याधुनिक आणि शक्तिशाली युद्धनौका आहे. तसंच नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, खालीलपैकी कोणाची राज्याचे कृषी सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे? तर राज्याच्या कृषी सचिवपदी विकास रस्तोगी, म्हणजेच बी ऑप्शन आपल्या इथे करेक्ट आहे. विकास रस्तोगी यांची राज्याचे कृषी सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, यंदाच्या मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी निवड झालेली हरमनप्रीत हे कोणत्या खेळाशी संबंधित आहे? बघा, पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी कोणाकोणाची निवड झाली असं घेतलं होतं. तर आता इथे हरमनप्रीत हे कोणत्या खेळाशी संबंधित आहे? आणि त्या पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण हरमनप्रीत कोणत्या खेळाशी संबंधित आहेत हे पण सांगितलं होतं. तर तुम्ही मला आता इथे हरमनप्रीत हे कोणत्या खेळाशी संबंधित खेळाडू आहे तर ह्याचं उत्तर तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहात. तसंच पुढचा प्रश्न पाहूया. कोयना धरणातील जलाशय डॅश डॅश या नावाने ओळखला जातो? तर बघा, कोयना धरणातील जलाशय हा शिवसागर या नावाने ओळखला जातो, म्हणजेच फर्स्ट ऑप्शन आपल्या इथे करेक्ट आहे. कोयना धरणातील जलाशय शिवसागर या नावाने ओळखला जातो आणि हा महाराष्ट्रातील महत्त्वाचा जलाशय आहे. तसंच नेक्स्ट क्वेश्चन आहे, बाणकोट ही खाडी महाराष्ट्रातील डॅश डॅश या जिल्ह्यात आहे? तर बाणकोट ही खाडी महाराष्ट्राच्या रत्नागिरी जिल्ह्यात आहे, म्हणजेच 2 नंबरचं जे ऑप्शन आहे ते आपलं करेक्ट आहे. बाणकोट ही खाडी रत्नागिरी जिल्ह्यात असून ती महाराष्ट्रातील किनारपट्टीवरील महत्त्वाच्या खाड्यापैकी एक खाडी आहे. तसंच 10 नंबरचा क्वेश्चन पहा, खालीलपैकी कोणती डोंगर रांग ही नर्मदा खोरे आणि तापी नदीचे खोरे या दरम्यान जलविभाजक म्हणून काम करते? तर बघा, पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पण अशा प्रकारे कोणतं जलविभाजक विचारला होता. आता इथे नर्मदा आणि तापी या 2 नद्यांचा जलविभाजक कोणता आहे विचारले. तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे 2 नंबरचा ऑप्शन सातपुडा. तर बस, सातपुडा डोंगर रांग ही नर्मदा आणि तापी नदीच्या खोऱ्यादरम्यान जलविभाजकाचे काम करते. जो महाराष्ट्र आहे तर महाराष्ट्राच्या पठावर नद्या आणि त्यांचे जलविभाजक याबद्दल आपण डिटेलमध्ये व्हिडिओ पाठीमागे घेतलेला आहे, तर तो तुम्ही पाहून घेऊ शकता. तसंच पुढचा प्रश्न आहे, डॅश डॅश या ठिकाणी कोयना नदी कृष्णा नदीस येऊन मिळते? तर कोयना नदी कृष्णा नदीस येऊन कराड येथे मिळते, म्हणजे 3 नंबरचा पर्याय आपला
करेक्ट आहे. पुढचा प्रश्न पाहूया. कावेरी नदीवरील पहिला जलविद्युत निर्मिती प्रकल्प डॅश डॅश येथे आहे. तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे शिवसमुद्रम, म्हणजेच फोर्थ ऑप्शन आपलं करेक्ट आहे. शिवसमुद्रम येथे कावेरी नदीवरील पहिला जलविद्युत प्रकल्प आहे. तसंच पुढचा प्रश्न पाहूया. डॅश डॅश ही वर्धा नदीची उपनदी आहे. तर वर्धा नदीची उपनदी पैनगंगा आहे, म्हणजेच फर्स्ट ऑप्शन आपले ते करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे. 1857च्या संग्रामाची तारीख डॅश डॅश ही निश्चित करण्यात आली होती. तर 1857चा जो संग्राम करायचा होता त्या अगोदर त्याची तारीख निश्चित करण्यात आली होती, परंतु ते तारखेला न होता तो वेगळ्याच तारखेला झाला. तर त्याची तारीख होती 31 मे ही निश्चित करण्यात आली होती. 1857च्या स्वातंत्र्य संग्रामाची 31 मे ही तारीख निश्चित करण्यात आली होती, जेव्हा मेरठ येथे बंड उफाळून आले होते. तसंच पुढचा प्रश्न पाहूया. खालीलपैकी कोणते राज्य गैर राज्यकारभाराचे निमित्त करून ब्रिटिशांनी खालसा केले होते? बघा, ब्रिटिशांना फक्त निमित्त लागत होतं राज्य खालसा करण्यासाठी. तर अवध 3 नंबरचं ऑप्शन आपलं इथे करेक्ट आहे. अवध हे राज्य गैर राज्यकारभाराच्या कारणावरून ब्रिटिशांनी खालसा केली होती. एखाद्या राजाला पुत्र नसेल तरी पण त्याचं राज्य खालसा करायचं किंवा काही पण त्यांना कारणं लागत होती खालसा करण्यासाठी. तसंच पुढचा प्रश्न आहे. साताऱ्याचे राजे प्रतापसिंहाचे वकील या नात्याने डॅश डॅश इंग्लंडला 15 वर्षे राहिले, परंतु काही उपयोग न झाल्याने 1854ला भारतात परतले. तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे सेकंड ऑप्शन रंगो बापूजी गुप्ते. तर बघा, रंगो बापूजी गुप्ते जे होते हे साताऱ्याचे राजे प्रतापसिंहाचे वकील होते आणि त्यांनी इंग्लंडमध्ये 15 वर्षे प्रयत्न केले, परंतु काही त्याचा फरक झाला नाही किंवा त्यांना काही यश आलेलं नाही. अशा प्रकारे पुढचा प्रश्न पाहूया आता. तर बघा, पुढचा प्रश्न आहे. 1857मध्ये मद्रास येथे झालेल्या काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष पद डॅश डॅश यांनी भूषवले. तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे बद्रुद्दीन तय्यबजी, म्हणजेच फोर्थ ऑप्शन आपले इथे करेक्ट आहे. बद्रुद्दीन तय्यबजी यांनी 1857च्या मद्रास काँग्रेसचे अधिवेशनाचे अध्यक्ष म्हणून पद भूषवले होते आणि ते काँग्रेसचे पहिले मुस्लिम अध्यक्ष होते. असं पण विचारू शकतात, पहिले मुस्लिम अध्यक्ष कोण? तर बद्रुद्दीन तय्यबजी हे पहिले मुस्लिम काँग्रेसचे अध्यक्ष होते. तसंच पुढचा प्रश्न आहे. भारतीय राष्ट्रीय सभेच्या इसवी सन 1886च्या कलकत्ता अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे दादाभाई नौरोजी, म्हणजेच थर्ड ऑप्शन आपले इथे करेक्ट आहे. तर बघा, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या दुसऱ्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते दादाभाई नौरोजी आणि हे अधिवेशन कुठं झालं होतं? तर हे दुसरं अधिवेशन झालं होतं कलकत्ता येथे. तसंच पुढचा प्रश्न पाहूया आता. इंडियन नॅशनल युनियन ही संस्था कोणी व केव्हा स्थापन केली होती? तर बघा, कोणी आणि केव्हा म्हणजे दोन प्रश्न विचारल्यासारखं एका प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. तर दोन्हीपैकी एक जरी माहिती असेल तरी तुमचं उत्तर इथे बरोबर येऊ शकतं. इंडियन नॅशनल युनियनची स्थापना केलेली A.O. ह्यूम आणि ती कधी झाली होती? 1884 साली, म्हणजे फर्स्ट ऑप्शन आपल्या इथे करेक्ट आहे. A.O. ह्यूम यांनी 1884 साली इंडियन नॅशनल युनियन ही संस्था स्थापन केली आणि पुढे हीच संस्था 1885मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेत रूपांतर झालं होतं या संस्थेचं. हे पण फॅक्ट्स लक्षात असू द्या. तसंच पुढचा प्रश्न पाहूया. 25 सप्टेंबर 1916 रोजी मद्रास येथे डॉक्टर ॲनी बेझंट यांनी कोणत्या स्वतंत्र संघटनेची स्थापना केली? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे फर्स्ट ऑप्शन होम रूल लीग. तर ॲनी बेझंट यांनी 25 सप्टेंबर 1916 रोजी मद्रास येथे होम रूल लीगची स्थापना केली आणि याचा उद्देश काय होता? भारतासाठी स्वराज्य मिळवण्यासाठी लोकांना जागृत करणे हा याचा उद्देश होता. तर बघा मित्रांनो, अशा प्रकारे आपण इथे 20 क्वेश्चन पाहिलेले आहेत, जे की तुम्हाला सरळ सेवेची असो किंवा कंबाईनची एक्झाम असो, कोणतीही एक्झाम द्यायची असेल तर त्याच्यासाठी अगदी इम्पॉर्टंट फॅक्च्युअल गोष्टी आणि अगदी इम्पॉर्टंट क्वेश्चन इथे कव्हर केलेले आहेत. हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच प्रकारची माहितीपूर्ण किंवा अगदी इम्पॉर्टंट क्वेश्चनची व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करत चला. होता होईल तेवढं तुमचे जास्तीत जास्त फ्रेंडला शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.